किती वेळ होते हे खाली थांबले होते? 10-15 मला आवरायला आजही वेळ लागत नाही. मी विचारलं का तुम्हाला? 10-15 मिनिटं 10-15. माझा प्रश्न काय आहे, तुम्हाला आवरायला किती वेळ लागतो हा प्रश्न आहे का? नाही, किती वेळ थांबले होते? 15 मिनिटं असते. 15 मिनिटं. काय हो त्या क्षणी काय झालं? चिंच खाल्ल्यासारखा चेहरा करू नका तुम्ही. नाही, मला म्हणजे प्रोग्राम त्यांनी चांगलाच केला. मी पण तसा लहानच होतो. माझं वय 22 वर्ष होतं त्यावेळी आणि ही तर 19 वर्षाची होती. त्या वयाच्या पिरियडमध्ये काय होणार आहे आणखी? मला विचारायचं आहे की सकाळपासून नंबर 3रा होता. हां, तो 1 नंबरवर कसा आला? प्रथम दर्शनी जे काही आपल्याला वाटतं तसं हिला बघितल्यानंतर मला झालं आणि मी लगेच आमचे जे नातेवाईक होते, बहीण होती आणि काका होते, त्यांना सांगून टाकलं की मला ही पसंत आहे. आपण लगेच सांगितलं. तुम्ही कधी होकार कळवला? म्हणजे ते गेल्यानंतर बहिणीला मी म्हटलं मला मुलगा खूप आवडला, पण तो मला हो म्हणेल असं वाटत नाही. असं का असं वाटतं? कारण ते दिसायला जास्त स्मार्ट होते. हे असं करायचं नाही. त्यावेळेचा काळ वेगळा. हां, मग त्याच्यामुळे पण त्याचं दुसऱ्याशी सकाळीच निरोप आला की पसंत आहे म्हणून. खुश झालात? खुश झाले. परत धावत टेरेसवर गेला? नाही, मैत्रिणीकडे गेले आणि तिला मैत्रिणीकडे गेला आणि मग रीतसर लग्न झालं. पण मग ते बघण्याच्या कार्यक्रमानंतर लग्न कधी झालं? 20 एप्रिलला आमचं रामनवमीच्या दिवशी साखरपुडा झाला. आणि लग्न कधी झालं? आणि लग्न 4 जून 1975ला. आणि तेही पुण्यात अगदी सकाळी 8:45चा मुहूर्त होता. पण दुकानं उघडलेली नसतील त्यावेळी. तर लग्नामध्ये काय काय प्रॉब्लेम झाले त्यावेळी. तांदळाचा दुर्लभ होतं. बरं, रेशन होतं. बुधवार असा दिवस असायचा की त्या दिवशी आठवड्यातलं बुधवारी जेवण मध्ये तांदूळ वापरायचे, भात वापरायचा नाही असं त्यावेळी होतं. आणि त्यावेळी आमची वऱ्हाडी मंडळी बुधवारचं आमचं लग्नाचं असल्यामुळे भात नाही पंक्तीला म्हणून काही रुसून गेले होते. मानपान झाला नाही म्हणून रुसणं मी ऐकलं होतं. भात नाही म्हणून रुसणं. आणि गंमत म्हणजे मी त्यांना सांगितलं तुम्ही हॉटेलमध्ये जा आणि तिथे काही जेवायचं असेल जेव्हा, तुम्हाला इथलं नाही आहे. आणि तो एक राग शांत केला आणि इकडे आम्ही उरकून घेतलं. पण त्यांना तिथेही भात मिळाला नाही. मग अशा तऱ्हेने लग्न झालं. लग्न व्यवस्थित पार पडलं आणि त्यानंतर आता हा 41 वर्षाचा तुमचा सहवास. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात. तुमच्या बाबतीत आले का? नाही असं नाही. पण आम्ही पहिल्यापासून आमच्या दोघांचा स्वभाव इतका जुळला आणि मन एवढी जुळली की आम्ही दोघांनी त्याला सामोरं झालो की आपण वर्तमानात जगूयात, मागचं काढायचं नाही. काल जरी काही झालं तरी आज ते परत काढायचं नाही. चल, झालेलं विसरून जा, मागचं बघू नकोस, चल पुढे. कधी एकमेकांकडे प्रेम व्यक्त केलंय का हो? ही पुष्कळ वेळा प्रेम व्यक्त करत असते आणि हिला प्रेमाशिवाय दुसरं सुचतच नाही. आणि मला प्रेम व्यक्त करता येत नाही. पण तुम्ही व्यक्त करा ना आता प्रेम. आय लव्ह यू राधा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.